कोल्हापुरात स्वाभिमानी शेतकरी संघटना चांगलीच आक्रमक झाली। ऊस दराबाबतच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासन सतर्क झाले। जिल्हा प्रशासनाने तातडीची बैठक बोलावली। ऊस दराबाबत तोडगा काढण्यासाठी या बैठकीचे आयोजन करण्यात आले। बिद्री कारखाना परिसरातील ऊस तोडी रोखल्या गेल्यात। शेळेवाडी चंद्रेसह 15 ठिकाणच्या ऊस तोडी रोखल्याची माहिती। या हंगामात ऊसाला पहिली उचल 3751 रुपये असावी। या मागणीसाठी कार्यकर्त्यांनी ऊसातच ठिय्या मांडला। या संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेऊयात। आपले प्रतिनिधी सतेज औंधकर आपल्या सोबत जोडले जात आहेत। सतेज, काय सविस्तर माहिती? मेघना, खरं पाहिलं तर कोल्हापूर जिल्ह्यात गेल्या 10 दिवसांपासून ऊस आंदोलन आहे ते फार चिघळल्याचं पाहायला मिळते। गेल्या 2 दिवसापूर्वी नुसती ऊस वाहतूक रोखली नाही तर ऊस वाहतूक करणारे ट्रॅक्टर आहेत त्यांच्या ट्रॉली देखील या ठिकाणी पेटवण्यात आलेल्या होत्या आणि त्यामुळे याची जी दखल आहे ती देखील आता जिल्हा प्रशासनाने घेतल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। आज दिवसभरात कोल्हापुरात बिद्री कारखाना परिसरातील ऊस तोडी आहेत त्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं रोखलेल्या आहेत। त्यामध्ये शेळेवाडी, चंद्रे, टिटवे, अर्जुनवाडा, तोरंबे यांसह 15 ठिकाणच्या या ऊस तोडी आहेत त्या रोखलेल्या आहेत। स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन आहे ते करण्यात आलेलं आहे आणि यंदाच्या हंगामात ऊसाला पहिली उचल आहे ती 351 रुपये 3751 रुपये मिळावी अशी एक मागणी करण्यात आली आहे। याचीच दखल जी आहे आता जिल्हा प्रशासनाने घेतली आहे, कारण ऊस दराबाबत हे वारंवार आंदोलन होत आहेत। या पार्श्वभूमीवरती जिल्हा प्रशासनाने उद्या ऊस दराचा तोडगा काढण्यासाठी तातडीची बैठक आहे ती बोलावली आहे। या बैठकीची जी निमंत्रण आहेत ती जिल्ह्यातील सर्व साखर कारखाने आणि शेतकरी संस्थांचे जे प्रतिनिधी आहेत त्यांना दिलेली आहे। कोल्हापूरच्या जिल्हाधिकारी कार्यालयात उद्या सायंकाळी साधारणतः 5 वाजता ही बैठक आहे ती बोलावण्यात आलेली आहे आणि कोल्हापूर विभागाचे जे प्रादेशिक साखर सहसंचालक आहेत संगीता डोंगरे यांनी कोल्हापुरातल्या ज्या संघटना आहेत त्याच्यामध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटना आहे, शरद जोशी यांची शेतकरी संघटना आहे, आंदोलन अंकुश संघटना आहे आणि शेतकरी सेना महाराष्ट्र संघटना आहे, त्यासोबतच जय शिवराय किसान संघटना आहे, स्वाभिमानी संभाजी ब्रिगेड आहे यांच्यासह ज्या संघटना कोल्हापूर जिल्ह्यात या ऊस दराच्या मागणीसाठी काम करतायत किंवा ज्यांनी मागणी केलेली आहे या सगळ्यांना प्रादेशिक सहसंचालक साखर संगीता डोंगरे यांनी तातडीनं पत्र पाठवून जिल्हाधिकारी कार्यालयात उद्या सायंकाळी 5 वाजता बोलवलेलं आहे। विशेष म्हणजे जे साखर कारखान्यांचे जे संचालक आहेत, व्यवस्थापकीय संचालक असतील किंवा अध्यक्ष असतील यांना देखील या ठिकाणी निमंत्रित करण्यात आले आहे। त्यामुळे उद्या ही बैठक महत्त्वपूर्ण असणार आहे आणि या बैठकीमध्ये नेमका तोडगा काय निघतो हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। ठीक आहे, धन्यवाद सतेज आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।